नाशिकमध्ये जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याची दमदार सुरुवात. विविध उपक्रमांद्वारे पाणी संवर्धनाला गती. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या वतीने 15 ते 30 एप्रिल दरम्यान राबवण्यात येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2026ला नाशिक येथे उत्साहपूर्ण प्रारंभ झाला. उद्घाटन सोहळ्यात जलसंपदा क्षेत्रातील तज्ज्ञ अधिकारी व मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य अभियंता इंजिनियर प्रकाश मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य अभियंता इंजिनियर सुदर्शन पगार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच अधीक्षक अभियंता व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे प्रशासक इंजिनियर राजेश गोवर्धने यांनी मार्गदर्शन करत जलसंपत्तीच्या योग्य व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित केले. अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त 25 ते 29 एप्रिल दरम्यान गोदावरी ते नर्मदा जलदिंडी हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या पंधरवड्यात जल पुनर्भरण, शेतकरी संवाद, अधिकारी प्रशिक्षण, कालव्यांची संयुक्त पाहणी, भूसंपादन विषयक अडचणींचे निराकरण तसेच नदी प्रदूषण नियंत्रण यासारखे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. या उपक्रमांच्या माध्यमातून पाणी संवर्धन व शाश्वत वापराबाबत जनजागृती करण्यावर भर देण्यात येत असून जलव्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. त्याची चणचण म्हणता येणार नाही, पण त्याची आवश्यकता भासत असते. म्हणजे पिण्यासाठी असेल, शेती परवलीचा शब्द होतो प्रत्येकच सजीवसृष्टीच्या सजीवांच्या आयुष्यामध्ये. त्यामुळं हा संदेश आपण लोकांपर्यंत जर घेऊन गेलो तर मला वाटतं त्याचा व्यापक परिणाम आपल्याला बघायला मिळतील आणि ते खऱ्या तुम्ही जी आज या जलपंधरवड्यासाठी माझी सिंचन प्रणाली माझी जबाबदारी ही संकल्पना सर्वांना नमस्कार. जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2026च्या उद्घाटन प्रसंगी येथे उपस्थित माननीय अधीक्षक अभियंता श्री गोवर्धन साहेब, माझे सहकारी आणि सर्व डेप्युटी इंजिनियर, सर्व अधिकारी कर्मचारी, भागवत सरांनी मध्ये 15 ते 30 एप्रिलपर्यंत आपण कोणते मोठा कार्यक्रम घेणार आहोत त्याच्याबद्दल माहिती तर माझ्या मते सर्वच आपल्या क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी यांनी या 15 दिवसाचं नियोजन व्यवस्थितपणे केलेलं आहे. तर सर्व या धन्यवाद साहेब. आपल्या शुभेच्छाही आम्हाला प्रेरणादायी असतील. यानंतर मी विनंती करतो आपल्या कडा नाशिकचे अधीक्षक अभियंता सन्माननीय इंजिनियर राजेशजी गोवर्धने साहेब की आपण आपले मनोगत कर्मचाऱ्यांना करावे असे मी विनंती करतो. सर्वसामान्यपर्यंत पाण्याचं महत्त्व, त्या पाण्याचं आपल्या भविष्याबरोबर कसं आपली संस्कृती असेल किंवा आपला समाजव्यवस्था असेल ती जोडली गेलेली आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा 15 दिवसाचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने एक वेगळा आपण गेल्या वर्षभरापासून साजरा करत आहोत. साहेबांनी सांगितल्याप्रमाणे येत्या 10 दिवसामध्ये ते काय काय करणार आहेत त्याची जंत्री त्यांनी आपल्या सर्वांसमोर मांडली. मला आपणा सर्वांना त्या नियोजनाप्रमाणे आपण ते पार पाडालच अशी मी आपण सर्वांकडनं आशा व्यक्त करतो. या पंधरवड्याच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित आपले मार्गदर्शक मुख्य अभियंता माननीय विशाल साहेब, त्यानंतर माझे सहकारी भागवत साहेब, निलेश पाटील साहेब, त्याच्यानंतर सर्व इंजिनियर आणि क्षेत्रीय कार्यालयीन कर्मचारी सगळ्यांचं इथे मी स्वागत करतो. त्यानंतर आपले
शिंदे साहेब यांचं नाव राहून गेलं, त्यांचंही मी स्वागत करतो. मित्र, आपलं जे जलव्यवस्थापन कृती पंधरवडा याच्याबद्दल सर्व जे काही आपण नियोजन केले ते ऑलरेडी भागवत साहेबांनी सांगितलं आहे. मी काही त्याबद्दल द्विरुक्ती करणार नाही, पण याच्यामध्ये फक्त आपल्या प्रदेश कार्यालयाअंतर्गत आपण एक स्लोगन फायनल केलेलं आहे, माझी सिंचन प्रणाली माझी जबाबदारी. त्याच्यामध्ये धरण, कालवा, वितरिका, नद्या हे सर्व सिंचन प्रणालीमध्ये हे सर्वच त्याच्यामध्ये इन्क्लूड होतो. याची सगळ्यांची काळजी घेण्याची जशी आपली जबाबदारी आहे तशीच सर्व जे शेतकरी आहे किंवा आपले सिंचन किंवा बिगर सिंचन ग्राहक यांची पण जबाबदारी आहे. हा संदेश सगळ्यांपर्यंत जाणं गरजेचं आहे आणि प्रत्येक दिवसाला काय काय कार्यक्रम घेणं हे शासनाने फायनल केलेलं आहे. त्या अनुषंगाने आपण नियोजन पण केलेलं आहे. तर हा संदेश माझी सिंचन प्रणाली ही माझी जबाबदारी हा स्लोगन सगळ्यांपर्यंत जाणे गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपले जे काही सिंचन प्रणाली आहे त्याची साफसफाई करणे, नद्याची साफसफाई करणे, त्याच्यानंतर अतिक्रमण विरुद्ध जे काही झालेलं आहे ते आयडेंटिफाय करून काही ठिकाणी खूपच क्रिटिकल असेल ते अतिक्रमण करणं ही पण कारवाई ह्याच पंधरवड्यात आपल्याला करायची आहे. त्या दृष्टीने सर्वांनी नियोजन करायचं आहे. याच्यामध्ये एक दिवस हे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण हा पण आहे. त्याच्यामध्ये उद्या आपण डॅम ब्रेक ॲनालिसिस या संदर्भात एक ठेवलेलं आहे, ते नाशिक पाटबंधारे विभागाला सांगितलेलं आहे.